झाड म्हणजे कोण? प्रभू मध्ये येणारा आजचा मनुष्य. झाडाची उपमा देवाने मानवाला दिली आहे. तो आला होता प्रभूच्या राज्यामध्ये, 5 वर्ष राहिला, 3 वर्ष राहिला, 2 वर्ष राहिला, रोपला तो. वाढला, पाणी घातलं, वचन गाजलं. वाढवणारा देव आहे ना, कॉल देश म्हणला. पाणी घालणारा एक, लावणारा एक, वाढवणारा देव आहे. मग त्या माणसाला एक जणाने सुवार्ता सांगितली. तो सुवार्तेच्याद्वारे प्रभूच्या राज्यामध्ये आला. प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊन, प्रभूच्या मंडळीमध्ये येऊन भक्ती करायला लागला आहे ना. पास्टर गडात वचनातून मार्गदर्शन करू लागले, वाढू लागला. तो शिकू लागला आणि पवित्र आत्मा त्याला वाढू लागला, देव त्याला वाढू लागला. पण 4-5 वर्ष झाल्यानंतर तो वाढला आणि कालांतरानं त्याचा डेथ झाला. आत्मिक जीवनात तो माणूस मेला. तर मग काय फायदा? समजतं का तुम्हाला? आपलं जीवन आणि आपली स्थिती हे बघा, हे फार महत्वाचं आहे. मी ख्रिस्तामध्ये आलो, मी रोपलो गेलोय, पण मी वाढत आहे का? झाड जसं लावल्यानंतर बदामाचं वाढत वाढत जात, आपण त्याला पाहतो, अरे वाढलं थोडं, एवढं शेंडा फुटला झाला. आपला जीव काय म्हणतो, वा झाड वाढायला लागलं, वा लावलेला आपल्याला फायदा झाला. आणि ते झाड जर वाढलंच नाही, लावलंय तुम्ही, पाणी घालताय, पण ते वाढलंच नाही, त्याला जर पाकळीच फुटली नाही, बारीक ओम बाहेर जर आला नाही, तर काय म्हणाल तुम्ही? मी बोला, वाढेल का ते झाड? नाही वाढलं, तुम्ही काय म्हणाल? काही खरं नाही, झाडाचं नाही वाढलं. एकमेकांकडे पाहाच. ख्रिस्ती राज्यामध्ये जेव्हापासून आल्यापासून आज एकमेकांकडे पहा की त्यांची प्रगती काय झाली, त्यांची प्रगती काय झाली, मागच्याची प्रगती काय झाली, पुढच्याची प्रगती काय झाली, तो किती वाढला, ती किती वाढली, पहा एकमेकांकडे. काय तसं विद्यार्थ्यांसारखं आला का कधी त्याच बेंचवरती बसलेला आहे, कधी आलेला आहे तिथंचे दप्तर घेऊन. असं नाही झालं पाहिजे आमच्या जीवनात. येशू प्रभू की. आम्ही ख्रिस्ताच्या राज्यात वाढणं गरजेचं आहे. आणि त्याला ख्रिस्ती जीवन म्हटलेलं आहे. जर तुमची वाढ होत नाही, एका रोप्याप्रमाणे जर त्याला पानं यायला सुरुवात नाही, त्याला कोंब यायला सुरुवात नाही, ते झाड जर वाढत 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 नाही, मोठं जर होत नाही, तरी काही फायदा नाही. 99-2000 सालामध्ये मी प्रभूची सेवा चालू केली होती, विश्वास ठेवला होता. तो काळ मला आज पण आठवतो. 7 लोकांमध्ये मी तुमच्यासारखा खाली बसायचो, 7 लोकांमध्ये, सोने या ठिकाणी. पण आज मी तिथंच नाही. काही लोक अजून तिथंच आहे. 7 लोकांमध्ये ती आज 1000 लोक झाले असतील, 800 लोक झाले असतील, पण ती जागाच त्यांनी सोडलेली नाही. ती जागा त्यांनी फिक्स केलेली आहे, माझी जागा इथंच आहे, मला आयुष्यभर इथंच राहायचं, मला तिथं नाही राहायचं, मला वाढायचं होतं. ही प्रभूची इच्छा होती. आमेन. ही पवित्र आत्म्याची इच्छा होती की मला वाढायचं आहे, मला ख्रिस्ती जीवनामध्ये वाढायचं आहे, मला ख्रिस्ती जीवनामध्ये जगायचं आहे. आणि म्हणून मी देवाच्या आत्म्याला रोज स्वतःला स्वाधीन करून एक विश्वासाचं पाऊल पुढे टाकायचं. कधी झांज वाजायला, तर कधी ढोलकी वाजायला, तर कधी कॉंगो वाजवायला, तर कधी काय करायला, कधी दरी टाकायला, कधी साऊंड सिस्टीम लावायला, कधी हे लावायला, कधी ते लावायला, पुढे यायचं.
तिथं कधीच नाही बसून राहिलो आम्ही. तिथपासून जी सुरुवात माझ्या जीवनाची केली आहे, आज 2025 चालू आहे. आणि या 2025 मध्ये माझ्या जीवनाची किती प्रगती आहे ना, हे देवाला एक ठाऊक आहे, माणसाला पण ठाऊक आहे. आमेन. प्रगती जर नाही, तुम्ही जर ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जर वाढले जात नाही, देवाची इच्छा आहे की तुम्हाला उंच करायचं त्याच्या राज्यामध्ये. तुम्ही पण एक अभिषिक्त लेकर आहात, निवडलेले पात्र आहात, सेवा कार्य देवाने तुम्हाला दिली आहे. जसं माझ्यामध्ये देवाच्या आत्मेने सर्व गुण टाकलेले आहे, देवाची इच्छा आहे की त्या बसणाऱ्या प्रत्येक मंडळीच्या लोकांमध्ये किंवा जगामध्ये जेवढ्या मंडळ्या आहेत त्या मंडळांमध्ये हे गुण वाढत वाढत जावे त्यांनी. आणि प्रत्येकाने पॉल म्हणतो प्रीचिंग करणारं झालं पाहिजे, संदेश देणारे झालं पाहिजे, भाषण करणारे झालं पाहिजेत, वचन सांगणारे झालं पाहिजेत. परंतु आज मंडळांची जागा तीच आहे, खुर्ची तीच आहे, ते सोडतच नाहीये, पुढे येतच नाहीये. आध्यात्मिक जीवनात त्यांची वाढच नाहीये बिलकुल. आणि कालांतरानं हे पाहतात, अरे हा पुढे चालला, माझ्या शेजारी बसत होता तो पुढे चालला, अरे तो पुढे गेला, ते म्हणतात अरे ते पुढे चाललं ते पोरग, मी इथंच अजून. तो पुढे चालला गाणे गायला, मी पुढे इथंच आहे. तो पुढे गेला वाजवायला, मी इथंच आहे. लोक वाढत वाढत चालले, मंडळी वाढत वाढत चालली. आणि जी व्यक्ती एका जागेवर बसून आहे, ती पुढे पुढे ख्रिस्ताच्या राज्यामध्ये येतच नाही, तिला वाढण्याची इच्छाच नाहीये, ती दबायला लागली तिथंच. आता काय लागली? बोला, काय लागली? दबायला लागली, दम कोणाला लागला तिचा. तुम्हाला आणि मला एक उदाहरण माहित आहे ना, जंगली झाडाचं. वाचा, खूप सुंदर आहे. मार्क 4:7 मध्ये काय लिहिलं? मार्कचं पुस्तक 4था अध्याय 7 वचन. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, काही पीक काटेरी झुडपामध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली. काटेरी झुडपांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. तुमची वाढ कुणी खुंटवली ते सांगा मला. आणि सैतान 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 काय? तुमची वाढ कुणी खुंटवली? प्रभूच्या राज्यामध्ये तुम्हाला वाढण्यासाठी कुणी थांबवलं? प्रभूची सेवा कार्य करण्यासाठी तुम्ही पुढे येणार होते, का नाही आले? आज परीक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही दबून का चाललेत? नाही, मी नाही जाणार पुढे. नाही, पास्टर मला असे बोलले, मी नाही जाणार पुढे. नाही नाही, तुम्ही पुढे चालले होते आणि ते सिस्टर माझ्या संग असे बोलले आणि मला नाही जायचं पुढे. अरे कोणासाठी दाबताय तुम्ही? समजो. येशू मसीह की. जंगली झाडांमध्ये काय चर्च मध्ये येणारे अजून पण काही लोक आहे ना. इथं बसणारे काय एकशेत नाही, वेगवेगळे आहेत. बीज देवाचं वचन पडलं जातंय ना, ऐकणारे सगळेच लोक आहेत. पण वाढले किती लोक याच्यातले प्रश्न आहेत. ऐकणारे तर सगळेच लोक आहे. 14-15 वर्षापासून लोक ऐकतच आहे. पण मग तुमची प्रगती कुठे दिसते? वाढ कुठे दिसते? का वाढ दिसत नाही आपण? मग हे आजूबाजूला काय आहे तुम्हाला वाढू न देणारे? देवाचं वचन तर मी ऐकतोय, पवित्र आत्मा तर माझ्या संग बोलतोय. आणि पवित्र आत्मा जर माझ्या संग बोलतोय तर शेजारी पाजारी माझ्या जंगली झाड आहेत. काय जंगली झाड म्हणजे काय सांगा मला तुम्ही आता?
या थोडक्यात उदाहरण घ्या, असं जे झाडाला रोपट्याला बीजाला वाढू देत नाही त्याच्या शेजारी असं वेडा करतो, गोल वेडा मारत त्याला. आ? बघा मग आपल्या शेजारी बसलेला कोण जंगली माणूस आहे बघा. भक्तीला येतोय, प्रार्थनेला येतोय, आराधनेला येतोय, पण तुम्हाला दाबितोय खाली. नको जाऊ पुढे, काय तिकडे नको प्रार्थना करू, नको गाणं गाऊ, नको देवाची उपासना करू. जंगली झाड. जंगलात राहणारे प्राणी माहिती आहे त्यांचं काम काय? शिकार. काय करणं? काय करणं? शिकार करणं. माणसाने पाळलेले प्राणी शिकार नाही करत, जंगलातले प्राणी काय करतात? इथं बसणारे लोक काही जंगलामध्ये येऊन बसले असं समजून चालायचं की त्यांच्या मधला अजून पण स्वभाव तसाच आहे, जंगली स्वभाव, आणि ते शिकार करतात निश्चित शेजाऱ्याचे. तो वाढायला लागला का त्याच्यावरती, तो वाढायला लागला का तिच्यावरती लगेच हल्ला, पंजा तरी मारायचा, बोच करायचं तरी तिला, चावा तरी घ्यायचा. आत्मिक शब्द समजून घ्या, हे बोलण्याचे शब्द एक आहे पण त्याच्या मागचा अर्थ पण आहे. वाढू द्यायचं नाही. मग काही काही या ठिकाणी मंडळीमध्ये बसणारे लोक पण जंगली लोक आहेत. ते आले फक्त असं असं, इकडे आले का असं 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 असं, पण जे उद्देशाने ज्या हेतूने इथं बसलेत ना, त्यांचा उद्देश आणि हेतू हाच आहे की जो वाढला ना त्याला बरोबर कार्यक्रम करायचा, त्याचा वाढू द्यायचं नाही, त्या व्यक्तीला पुढे जाऊ द्यायचं नाही देवाच्या राज्यात. बायबल वाचायला लागलं का अडखळण, उपास करायला लागलं का अडखळण, सेवा कार्य करायला लागलं का अडखळण, अडखळण अडखळण, दाबून टाकायचा त्याला. एका दोन मिक्स होते, दोनात तीन होते, मग 4 जणांचा ग्रुप होतो, 4 जण त्याला घेरून टाकतात, कधी कधी 3 जण त्याला घेरून टाकतात. आयला पास्टरला मदत करतो, कशाला देवाच्या राज्यासाठी द्यायचं, तुझ्याकडे एवढं वाढत वाढत चाललेलं आहे का? आणि मग त्याचा आशीर्वाद तो काय होता, बिल्या मांजरी सारखा, नाही देणार, बर जाऊ द्या, आता नाही करणार मी प्रार्थना. हे जंगली लोक काय करतात, दाब टाकते त्याच्यावर, प्रेशर टाकते, दबाव टाकतात. आशिष, आणि तो व्यक्ती विश्वासामध्ये दृढ होणारा व्यक्ती, ख्रिस्ती राज्यात वाढवणारा व्यक्ती त्या ठिकाणी दाबला जातो, दाबला जातो, दाबला जातो. येशू मसीह की. त्याच प्रकारे बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे की जगातल्या काही चिंता पण आहेत. काय आहे? बोला सगळं. ख्रिस्ती जीवन जगात असताना जगातल्या काही चिंता पण मनुष्याला आहेत, आणि त्या चिंता पण मनुष्याला देवाच्या राज्यामध्ये वाढू देत नाही. बरोबर आहे ना? काही काही अशा गोष्टी आहेत की ज्या देवाला खुश करणाऱ्या नाही, प्रसन्न करणाऱ्या नाही. तो प्रभूच्या राज्यामध्ये जसा जसा वाढत वाढत चालन, त्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टी येतील मोहाच्या की त्याला प्रभूच्या राज्यामध्ये वाढू देणार नाही, वाढू देणार नाही. सुख विलासाची त्या व्यक्तीला आवड घालून देतील, आणि तो प्रभूच्या राज्यामध्ये वाढता वाढता खुंटवला जाईल, आणि त्या माणसाचं आध्यात्मिक जीवन दबायला लागतं. मग चिंता चिंता चिंता, हे पुढालं ते पुढालं ते पुढालं, तो माणूस असा म्हटला, तिसरी अशी म्हटली, आणि प्रार्थना जाणारी भक्ती करणारी बाई अशी म्हटली, ती तशी म्हटली, ती तशी म्हटली. आणि याच्यामुळे काय होतं, बीज तर फेकलंय, देवाचं वचन तर पोहोचलंय, ऐकलं तर खरी, पण ऐकल्याचा परिणाम कुठे आपल्या जीवनामध्ये? निष्फळ जीवन.
म्हणून या 7 वचनामध्ये लिहिलं आहे. हा वाचा. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली. हा काय खुंटवली? वाढ खुंटवली. वाढूनच देईना त्याला. माणसाला वाढूनच देत नाही भक्तीमध्ये. अरे जे लोक वाढू देत नाही त्याला आडवं करा. आडवा करा म्हणजे मारून बिरून नका टाकू त्याला. बाजूला सारा आपल्या जीवनातून त्याला अधिकार घ्या. त्याला म्हणा, होय बाजूला चल, बस झाले तुझे नाटक. तुझ्या पद्धतीने जग तू, माझ्या पद्धतीने मी जगन. मला ख्रिस्तामध्ये वाढायचे. तू कोण मला सांगणार आहे रे? लोक त्याच्या आहारी जातात. तो माणूस बोलला रे बोलला, त्याच्या आहारी जातात आणि आपण लगेच दबक्या बिली माझ्यासाठी. आवाजच लगेच खाली. कुठली का वाढ? अरे प्रभूची इच्छा काय, देवाची इच्छा काय? आम्ही ख्रिस्ताच्या राज्यामध्ये वाढत 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 जायला पाहिजे. आपल्या मनात इच्छा ठेवा की मी आज प्रभूच्या राज्यात जाणार आहे, मी आज चर्चला जात आहे, मला प्रभू वाढवा. तिथं अभिषेकामध्ये वाढव, मला वचनामध्ये वाढव, ज्ञान दे, हे दे ते दे, मला आज वाढव प्रभू एक मुद्द्याने. मला पुराण प्रभू, पुराण मला प्रभू, आज काहीतरी नवीन दे, मला वाढायचंय प्रभू. ही अपेक्षा ठेवून देवाच्या लोकांनी देवाच्या मंदिरात आलं पाहिजे. अपेक्षाच नाही आम्हाला वाढण्याची. आहे त्या गोष्टीमध्ये स्थिर आहे. बस झालं एवढं पास्टर, लय झालं आमच्या जीवनासाठी. जास्त लोड करून घेण्याची गरज नाही आम्हाला. काय करणार आहे प्रभूच्या राज्यामध्ये वाढून? काय करायचं पास्टर? एवढे गाणे वगैरे सगळे पाठांतर करून काय करायचं काय पास्टर? स्वर्गीय बापाची इच्छा तुम्ही आणि मी समजून घेणारे लोक बना. जेवढं तुम्ही देवाच्या राज्यामध्ये वाढाल तेवढं तुम्ही त्याला खुश करणारे लोक बनाल. का तो म्हणतो तुम्ही वाढलं पाहिजे? कारण तुम्हाला त्याला खुश करायचं आहे. ज्याने तुम्हाला या भूमीवर आईच्या उदरात जन्माला घातलंय त्या प्रभूला तुम्हाला या पृथ्वी तलावरती या जेवढा आयुष्य प्रभूने तुम्हाला आणि मला दिला आहे त्याच्या तुम्हाला खुश त्याला करणं गरजेचं आहे. मी माणसाला खुश करण्यासाठी इथे येत नाही. लक्षात ठेवा. देवाने मला प्रेमा वचन प्रगट केलं. त्याच्यामध्ये एक मी गोष्ट पाहत होतो आणि तुम्हाला आणि मला सगळ्या जणांना ठाऊक आहे की आज दापुडीचं चर्च किती मोठं आहे. एकेकाळी थोड्या लोकांमध्ये सेवा कार्य करणारे होते. थोडं काटे कुसाळे इतकं डेंजर तिकडं वातावरण होतं आम्हाला माहिती. पण आज तुम्ही आणि मी त्या चर्चचं नाव विनार वर्कर्स क्राइस्ट चर्च पूर्ण देशामध्ये त्याचं नाव गाजत आहे. 45 ते 47 हजार लोकसंख्या त्या ठिकाणी प्रार्थनेला येऊन बसत आहे. आणि मी बघत होतो पाठच्या प्रार्थनेमध्ये की सिस्टर ज्या आहेत ती कशी सेवा कार्य करत आहे. एखादी बाई जी असते ना धुणं धुण्यासाठी बसते बघा. आणि मनुष्य काय करतो? शर्ट काढतो फेकतो, बनियन काढतो फेकतो, पोरगी ड्रेस काढते फेकती आईजवळ. त्यांचं कामच आहे धुणं धुण्याचं. एकदा धुणं धुवायला बसला का जेवढा आहे तेवढा आणून टाका. साड्यावरती साड्या तिकडे पडतात आणि त्यांचं धुण्याचं काम चालूच आहे. आज एक साडी आहे, पहिल्या दिवशीची परत धुणं धुवायला बसल्यात, दुसऱ्या दिवसाची परत दुसरी साडी परत धुणं धुवायचं काम चालूच आहे. हे काय दर्शवतं? हे काय देवाच्या आत्म्याला प्रगटीकरण करायचं आहे की सेवा कार्य करत असताना मनुष्याने कधीच थकलं नाही पाहिजे. अनेक लोक तुमच्याकडे येणार आहे, अनेक लोक माझ्याकडे येणार आहे.
आणि त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ताच स्वच्छ करणारी आहे, पवित्र करणारी आहे, निर्मळ करणारी आहे. आणि त्यापासून सेवा कार्य करून करून आज माझ्या मते कमीत कमी त्यांचं वय 62 पर्यंत असेल, 60-62 वय. पण तुम्ही पहा त्यांना युट्यूब वरती, तुम्ही म्हणणार नाही की ते आज म्हातारे आहेत म्हणून. चांगल्या चांगल्यांना त्यांच्या दिसण्याच्या आणि सोडून देतील पाठीमागे. का? ख्रिस्ताच्या राज्यामध्ये शून्यातून सेवा कार्य करून एवढ्या मोठ्या मंडळीला शिकवत आहे. अनेक लोक घडवले, उभे केलेत, तयार केलेत. अनेक लोक सेवा कार्य करतात महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण लोक गेलेत त्या ठिकाणून घडून उभे राहून सेवा कार्य करण्यासाठी. हे वाढतच चाललंय, वाढतच चाललंय, वाढतच चाललंय. लोक वाढत चाललेत, लोक पुढे पुढे येतात, पुढे पुढे येतात. ही आमची अपेक्षा आणि ही इच्छा आहे की आम्हाला मनुष्याला संतुष्ट करणारी सेवा कार्य करायची नाही, तर आम्हाला प्रभूला संतुष्ट करणारी, आनंदी करणारी सेवा कार्य करायची आहे. माणूस आनंदी होतो का याचा विचार करू नका. तो थोडा वेळ आनंदी राहील, नंतर त्याच्या तोंडावरती 12 वाजतील, वाकड तिकडे बोलत निघून जाईल तो. परंतु ज्या प्रभूने तुम्हाला आणि मला ही सेवा दिली ना, हे पाचारण केलं ना, आणि जो तुम्हाला वाढवीत आहे ना, तो महत्वाचा आहे. पाणी घालणारा महत्वाचा नाही, इथं लावणारा महत्वाचा नाही. जो तुम्हाला वाढवतो ना तो देव आहे. देवामध्ये वाढा तुम्ही आणि त्याला खुश करणारी सेवा कार्य तुम्ही जगा. म्हणजे तुम्ही जगामध्ये फळ आणणारे बना. फळ माझ्यासाठी थोडी आणता तुम्ही. आत्मे जिंका, सुवार्ता सांगा. झाडाला लावल्यानंतर फळ आलंच पाहिजे. झाड रोपलं तर त्या झाडाला फळ दिसलंच पाहिजे. काही काही झाडं अशा आहेत आज 12ही महिने त्याला फळ येतात. आम्ही त्या दिवशी एका परिवारामध्ये गेलो होतो आणि त्या परिवारामध्ये गेलो असताना त्या ठिकाणी पेरूचं झाड होतं आणि त्याला 12 महिने फळ येतात. ते पण मोठे मोठे टप्पुरे पेरू. 12 महिने फळ खाऊन खाऊन घरचे लोक सोडून दिला त्यांना विषय. आम्ही गेलो तर आम्हाला एवढे मोठे पेरू दिले त्यांनी. थोडा म्हणे पास्टर जेवढे पाहिजेत उतना लिहिलो, जेवढे पाहिजे तेवढे घ्या म्हणे. कोणी नाही खात म्हणे इकडे, म्हणून ते झाड तिकडे ठेवलंय. जर तुमच्या जीवनाला आणि माझ्या जीवनाला जर फळं आले नाहीत, आत्मे जर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आणले नाही, तर तुमची वाढ खुंटलेली आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आत्मिक जीवनात मेलेले आहात. लक्षात ठेवा. आणि मेलेली मंडळी प्रभूला खुश करू शकत नाही, प्रसन्न करू शकत नाही. मेलेली ती मेलेलीच. मेल्या मड्यापाशी कोण जात आहे? आत्मिक अर्थ आहे माझा. तिकडं नका जाऊ, नाही तर माझा तिकडं पण जायचं नाही काय मेल्यावर. तसं माझं बोलणं नाही. मेलेली मंडळी देवाला संतुष्ट करू शकत नाही. मंडळीने नेहमी तयार असलं पाहिजे, नेहमी उभा राहिलं पाहिजे आणि नेहमी देवाला खुश करणारी सेवा कार्य तिने केलं पाहिजे. येशू मसीह की 18 वचन त्याच्यामध्ये वाच. मार्क 4:18. काटेरी झुडपामध्ये पेरलेले हे आहेत की, काटेरी झुडपामध्ये पेरलेले हे आहे की, ते वचन ऐकून घेतात, ते वचन ऐकून घेतात, व नंतर प्रपंचाची चिंता. नंतर आम्हाला संसाराची चिंता का नाही वाढत देवामध्ये? नाही नाही, प्रार्थना करतो ना आम्ही, घरीच करतो पास्टर. आता प्रार्थना आम्हाला घरीच करायची, आम्हाला चर्चला यायचं नाही. जुन्या आकारात मंदिर बांधून दिले होते आणि परमेश्वराची उपस्थिती मंदिरामध्ये यायची. नवीन काळातलं मंदिर हे आहे, तुम्ही आणि पण मनुष्याला सहभागिता देण्यासाठी, एकत्रित येण्यासाठी देवानं ही सहभागिता म्हणजे तुम्हाला आणि मला एकत्र करण्यासाठी इथं दिलंय. ही वास्तू दिलेली आहे, हे चर्च दिलं आहे, हे शेड दिलं आहे, किंवा एकत्र येण्याचं ज्या ठिकाणी स्थान आहे ते स्थान दिलेलं आहे. मग काही लोक म्हणतात चर्चला काय जायला पाहिजे?
मंदिराला कशाला यायचं? मंदिरात गेलं तरच आमची वाढ होणार आहे का? घरी भाकरी थापता थापता प्रार्थना करतो, नको येऊ चर्चला कधी. तू कोणत्या प्रभूची सेवा कार्य करते ना, हे बायबल आम्हाला शिकवतं की तुझा प्रभू दुसराच आहे. बायबलचा प्रभू नाहीये. तुम्ही काम करता करता मी मासे पकडाल आहे ना, झिंगे पकडायचे तिकडे तिकडेच प्रार्थना करेन, तिकडेच आराधना करेन, कायला चर्चला यायचं? माझ्यामध्ये देव आलेला आहे. नाही चालणार ते. मंदिर कशासाठी लावून दिली? सहभागिता कशासाठी लावून दिली? भाकर मोडणं कशासाठी लावून दिलंय? प्रभू भोजन कशासाठी लावून दिलंय? कशासाठी दिलं लावून? मी येणार नाही चर्चला. इथं काय लिहिलं आहे? संसाराच्या चिंता काय आहेत? बोला, काय आहेत? काय आहेत संसाराच्या चिंता आम्हाला? अरे जगात म्हण आहे, ज्यांनी चोच दिली त्यांनी चारा दिलेला आहे. ज्याने तुम्हाला आणि मला या पृथ्वी तलावरती जन्माला घातले ना, त्या देवाने तुमचं सगळं भविष्य आखवलेलं आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याने काय होणार, कसं होणार, केव्हा होणार सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही चिंता करून काय मिळणार तुम्हाला? मग प्रभू म्हणतो, त्या चिमणीकडे बघ, पाखराकडे बघ, कावळ्याकडे बघ, त्या चिंता करत नाही. त्या मुंगीकडे पण पाय, ती चिंता करत नाही आपल्या जीवनाविषयी. आणि आम्ही म्हणतो, पास्टर अहो माझं पोरग आहे ना, त्याच्यामुळे मी चर्चला नाही आले. पास्टर नाही हो, माझं असं असं आहे त्याच्यामुळे चर्चला नाही आलो आम्ही. पास्टर अहो ते बैल घेतले दोन. पास्टर म्हशी घेतल्या दो. पास्टर आताच पोराचं लग्न केलं, कसं काय चर्चला येऊ आम्ही? पास्टर तुम्हाला काही कळत नाही? हा बेअक्लीच आहे पास्टर, आहे ना, अक्कल नाही पास्टरना. पास्टर वेडा आहे, तुम्ही खूप शहाणे आहात लोक. संसार तुम्हालाच आहे ना. मग असं एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं आता लग्नच करू नका, पण बायबल असं पौल म्हटला, तुम्ही बिगर लग्नाचे राहिले तरी बरं आहे. कारण जर तुम्हाला अशा प्रकारे जर संसारामध्ये गुंतून राहायचं आणि प्रभूच्या राज्यामध्ये जर तुमची वाढ खुंटत असेल तर तुम्ही लग्न न केलेलं बरं. कायला करता लग्न? मग करूच नका ना. नाही पास्टर असं कसं काय? आदाम एकटा असणं नाही, उत्तर द्यायला पास्टरला मोकळे. आदाम एकटा असावं बरं नाही, त्यासाठी देवाने. पास्टर काय तुम्ही वचन सांगता? इकडून उत्तर देण्यासाठी रेडी, पण मग संसार तुम्हालाच आहे का? एक कुणीतरी असं म्हटलं, बंद झालं. हालेलुया. एक कुणीतरी असं म्हटलेलं आहे, हे करू का मी ते करू? काय करू मी? भक्ती करू का पोट भरू? सांगा मी काय करू? भक्ती म्हणते